जवळपास सगळ्यांनीच बघितलेला किंवा त्यांचा कलकलाट ऐकलेला पक्षी म्हणजे सातभाई किंवा सात बहिणी. इंग्रजीत त्यांना जंगल बॅबलर असं म्हणतात. बागेत गोंगाट करत झाडावर किंवा त्याखाली पडलेल्या पालापाचोळ्यात किडे शोधताना तुम्ही यांना नक्कीच बघितलं असेल. सातभाई हा पक्ष्यांमधला अत्यंत सामाजिक जीवन जगणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. त्यांचा आपल्याला जो कलकलाट वाटतो ते खरं तर त्यांचं संभाषण असतं. यांचा ब्रीडिंग सीझन मार्च ते सप्टेंबरपर्यंत चालतो. घरटं उंच झाडावर छोट्या काड्यांनी बांधलेलं असतं. याच्या एका ग्रुपमध्ये एक ब्रीडिंग पेअर असते, पण पिल्लांची काळजी मात्र सगळेजण घेतात. सातबाई, खारुताई, बुलबुल, कोतवाल हे पक्षी सकाळी किंवा दुपारच्या वेळी एकत्र किडे कीटक शोधत असतात. या ग्रुपने कीटक शोधण्याला हंटिंग पार्टी असं म्हटलं जातं. एका पक्ष्याच्या तावडीतून सुटलेला कीटक दुसरा पक्षी पकडतो. त्यांची ही ॲक्टिव्हिटी बघण्यासारखी असते. मग मध्ये सातभाई एकमेकांची प्रिनिंग म्हणजेच पिसं नीटनेटकी करून देतात. जमिनीवर अशा गमती जमती चालू असताना दोन सातभाई उंचावर बसून कुठे धोका तर नाही आहे ना याची खात्री करत असतात. जर त्यांना दुसरा शिकारी पक्षी किंवा मांजर दिसली तर ते एक विशिष्ट आवाज काढतात आणि बाकीचे सगळे पक्षी सतर्क होतात. हे पक्षी 7 ते 10च्या ग्रुपमध्ये फिरत असतात, म्हणून यांना सातभाई असं म्हटलं जातं. चेहरा सतत रागात असल्यासारखा असल्याने आजकाल लोक यांना अँग्री बर्ड्स असं म्हणतात. तसा हा पक्षी धीट आहे. माणसाच्या जवळ याला फारसा घाबरत नाही. हे पक्षी किडे कीटक यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. याशिवाय बीज प्रसारसुद्धा करतात. झाडांचं प्रत्येक पान चेक करण्याचा यांचा उद्योग सुरू असतो. रोज सकाळी तुळशीतले दिव्याची वात पळवून नेण्यात यांचा नंबर पहिला असतो. पक्ष्यांना फॅटी पदार्थ खायला आवडतात, म्हणून पक्षी असे दिव्याची वात पळवतात. सात भाईंची अंडी आणि पिल्लं कधीकधी भारद्वाज खातो, त्यामुळे भारद्वाज दिसला की हे लगेच ओरडायला लागतात. याशिवाय पावशा म्हणजेच हॉक कुकू यांच्या घरट्यात चोरून अंडी घालतात, त्यामुळे त्यातून निघालेल्या मोठ्या पिल्लाला हे सातभाई बऱ्याच वेळा मोठ्या प्रेमाने अन्न भरवताना दिसतात. जंगल बॅबलर व्यतिरिक्त आपल्याकडे लार्ज ग्रे बॅबलर, कॉमन बॅबलर, पफ थ्रोटेड बॅबलर, टॉनी बिलेट बॅबलर, येलो आईड बॅबलर आणि सुंदर शिमिटर बॅबलर असे अनेक प्रकार आहेत. अशा या मजेशीर पक्ष्यांच्या हालचाली पुढच्या वेळी नक्की ऑब्झर्व्ह करा.